लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकर संक्रांत गिफ्ट सध्या आपण सोशल मीडियावर सर्वत्र पाहत असो की लाडकी बहिणींना मकर संक्रांती निमित्त 3,000 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। याबाबत राज्याचे अनेक मंत्र्यांनी देखील पोस्ट केली आहे। छगन भुजबळ असतील, दत्तात्रय भरणे असतील, राम शिंदे असतील किंवा गिरीश महाजन असतील, अशा विविध मंत्र्यांनी, विविध आमदारांनी आता यामध्ये माहिती देण्यास सुरुवात केली आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त हे 3,000 रुपये मिळणार आहेत। परंतु यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे नक्की कोणत्या महिलांना हे पैसे येणार आहेत। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की 31 डिसेंबर रोजी ई-केवायसी करण्याची वेबसाईट पूर्णपणे बंद झाली आणि मग अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी स्वतःची ई-केवायसी केली नाही किंवा ई-केवायसी करण्यापासून त्यांना काही अडचणी आल्या आणि अशा राज्यातील जवळपास 30-40 लाख महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी रखडली गेली किंवा त्यांची ई-केवायसी त्या ठिकाणी झाली नाही। मग अशा लाडक्या बहिणींचं मत आहे की आमची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी झाली नाही, मग आमचे योजनेचे पैसे चालू राहणार की बंद होणार, कारण आम्ही ई-केवायसी केलं नाही। मग हे 3,000 रुपये तरी आम्हाला मिळतील का हो? कारण आता मकर संक्रांती गिफ्ट आहे, मग हे सर्वच लाडक्या बहिणींना पैसे येतील का किंवा आम्हाला यामधून अपात्र केले जाईल का? यासोबतच अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळाला नव्हता, त्या लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये मकर संक्रांती गिफ्ट मिळणार का आणि मकर संक्रांती गिफ्ट कधी मिळणार, असे विविध प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी झाली आहे, म्हणजे की तुम्हाला योजनेचे हे मकर संक्रांती गिफ्ट 100% मिळेल। ई-केवायसी झालेल्या महिलांना हे 100% मिळणार आहे। पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिलांची ई-केवायसी झाली नाही त्या महिलांना देखील हे पैसे येणार असल्याचे बोलले जात आहे। म्हणजेच की तुमची ई-केवायसी झाली नाही तरी देखील तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये मिळू शकतात। असं मी काय सांगतोय, तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत होती आणि हा जो हप्ता मिळणार आहे 3,000 रुपये, हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा नाही तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित पैसे आहेत। म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा लाभ तर सर्व लाडक्या बहिणींना देणं सरकारला बंधनकारक आहे। मग डिसेंबरचे 1,500 रुपये तर लाडक्या बहिणींचे फिक्स झाले आणि आता हे 1,500 रुपये एक्स्ट्रा सरकार का देणार, तर सरकार म्हणेल मकर संक्रांती गिफ्ट। मकर संक्रांती गिफ्ट म्हणण्यापेक्षा इलेक्शन आहे आणि इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडले जातील आणि असे करून लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळतील। म्हणजेच की तुमची ई-केवायसी झाली नसेल तरी देखील हे पैसे तुम्हाला येऊ शकतात, यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही। आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नव्हते त्यांचं काय होणार? नोव्हेंबर महिन्यापासून आमचे पैसे बंद झाले का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर नोव्हेंबर महिन्याचे पैसे न आलेल्या लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता येण्याची शक्यता आहे। मी यापूर्वी देखील बोललो की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना न येण्याचं मोठं कारण होतं ते म्हणजे निधीची कमतरता। मोठं कारण काय होतं, तर निधी या ठिकाणी बघा कमी होता। हे स्पष्ट का झाले आहे, कारण राज्य सरकारने स्वतःच याबाबत राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी द्या अशी मागणीच केली होती आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या ठिकाणी पैसे देखील मिळाले होते लाडक्या बहिणींसाठी। पण हे पैसे मिळाले कधी, तर हा 5 जानेवारी रोजी या ठिकाणी विवरण पत्र होतं, ते 5 जानेवारी रोजी आलं होतं आणि त्याचपूर्वी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील झाले होते आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत। परंतु आता सरकारकडे त्या ठिकाणी पैसे आहेत, आता वितरण करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि म्हणूनच सरकारने हा 3,000 रुपयांचा देखील निर्णय घेतला आहे। याचाच अर्थ ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत त्या देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे पैसे 3,000 रुपये येऊ शकतात। आता याचे जेव्हा वितरण सुरू होणार आहे तेव्हा याबाबतची आपल्याला अधिकृतपणे माहिती मिळणार की नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळत नाहीत, याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। पण तुर्तास पाहता या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार पैसे मिळतील, 3,000 रुपये अडचण येणार नाही। कारण सर्वात मोठा मुद्दा आहे संक्रांतीपेक्षा इलेक्शन असणार आहे राज्यामध्ये। 15 तारखेला राज्यातील 29 महानगरपालिका आणि त्याच महिन्यात म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये फार तर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा ठरतोय। लक्षात घ्या, अनेक जे आहेत आपले सत्ताधारी पक्ष त्यांनी हा मुद्द्यावरच प्रचार सुरू केलेला आहे। लाडकी बहीण योजना, आपले मुख्यमंत्र्यांना काल एक प्रश्न विचारला होता ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला कोण आवडतं, तर मला लाडक्या बहिणी आवडतात आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना मी कधीही बंद होऊ देणार नाही। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत पैसे जमा होतील।
याच्यामुळेच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे आता हे 3,000 रुपये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला आता हे 3,000 रुपये आले नाहीत आणि तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास पुढे तुम्हाला काय करायचंय, तर पुढे तुम्ही याबाबतची चौकशी फक्त एकाच ठिकाणी करू शकता, ज्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी लागेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला याबाबतची माहिती मिळेल. परंतु तुर्तास या हप्ता वितरण होईपर्यंत थांबा. हा हप्ता 1,500 रुपये, हा हप्ता 3,000 रुपये नक्की कोणाकोणाला मिळतोय त्यावरून आपल्याला सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत आणि त्यानंतर नक्कीच तुमच्यासाठी मी देखील आवाज उठवणार आहे. परंतु तुर्तास लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत, तसेच तुमच्या फॅमिलीमध्ये किती लाभार्थी आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. महत्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.